नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया अळूची सुकी भाजी. हे पहा, अळू घेतले आहे, ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते बारीक चिरून घेतलं आहे. एक वाटी फजाव घेतली आहे, एक कांदा बारीक चिरून, लसूण घेतली आहे बारीक चिरून मूठभर, मालवणी मसाला, गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, कोकम घेतले पाव वाटी, खोबरं आणि शेंगदाणे ते पण भिजत ठेवले होते 8 तास, आणि अळूची देठ घेतले बारीक चिरून. ह्यात फजावाना गोयामध्ये हळसाणे बोलतात, आमच्या मालवणी पद्धतीने फजाव बोलतात. आणि शेंगदाणे आणि फजाव मी 8 तास ठेवले होते भिजत. आणि कांदा आणि अळू आणि हे अळूचे देठ हे पहा, असं एक जीव करून घेऊया. त्याला 5 शिटी लावून घेऊया. हे पहा, आता आपण फोडणी तयार करून घेऊया. ते छानपैकी कडकडीत गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊया. ती छानपैकी कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया. हे पहा, कलर चेंज झाला आहे. त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. हळद आणि गरम मसाला. गॅस स्लो करायचा, फास्ट नाही करायचा. आणि त्याच्यामध्ये हे शिजवलेलं अळू ते फजाव आणि शेंगदाणे आणि एक जीव करून घेऊया. ही अळूची भाजी खूप छान होते. आणि कोकम घालून घेतला आहे. एक जीव छानपैकी करून घेऊया आणि फास्ट गॅस करायचा. हे पहा, खोबरं घालून घेऊया. शेवटी खोबरं घालायचं आणि मीठ घालायला विसरली होती. आणि एकजीव करून घेऊया. ही अळूची सुकी भाजी खूप छान होते. भातासोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. पावसाळा पण सुरू झाला आहे, पाऊस पण खूप पडत आहे. ही पहा आपली अळूची सुकी भाजी करून झाली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा माझ्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.